फेना चिंताग्रस्तपणे म्हणाली, असं म्हणतात की दिवाणसमूह दिवाळखोरीकडे चाललाय. कदाचित आपणही दुसरीकडे नोकरी शोधली पाहिजे. काहीही मिळालं तरी चालेल. इकडे काम करून काय मिळते? ना पैसा ना समाधान. रिया, आता भविष्याचा विचार करूया. काव्या विचारातून बाहेर आली. काळजी करू नकोस, आधी पाहूया काय होतं ते. तू माझ्यासोबतच येशील ना? हो, मी कुठेही काम करायला गेले तर तुला घेऊनच जाईन. फेना हसत तिला मिठी मारते. रुद्र वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर राजदीप दिवाण फारच आनंदात दिसत होता. दोघांमध्ये अखेर समझोता झाला. रुद्रने, मी आता आणखी गोंधळ करणार नाही, हेच तडजोडीचे हत्यार वापरून दिवाण समूहाला लीलाला सोडून देण्यास भाग पाडेल. राजदीपला आणखी काही मागायची हिंमतच नव्हती. रुद्र संतापात दिवाण समूहातून बाहेर पडला आणि माधवला म्हणाला, लीलाला बाहेर काढण्यासाठी माणसं पाठव. हो साहेब. त्याच वेळेस रुद्रने दूरवर पाहिलं. काव्या क्लीनरच्या युनिफॉर्ममध्ये फेनासोबत उभी बोलत होती. तो कार थांबून तसाच पाहत राहिला. माधव म्हणाला, साहेब, तिला इथे ठेवणं धोकादायक होऊ शकतं. तिला बोलू का? रुद्र कारचं दार उघडणार इतक्यात विवेक अचानक मागून आला. त्याने काव्याच्या डोळ्यावर हात ठेवले. काव्या दचकली, शिवी दिली, त्याच्या हातातून सुटली आणि दोघं मजेत बोलत चालायला लागले. रुद्र धिजला. माधवी चकित, साहेब निघू. रुद्रचा आवाज बर्फासारखा, पण ती इथे खुश दिसते आहे. बहुतेक तिला दिवाण कंपनी सोडायचं नाही. चल. कार शांतपणे निघून गेली. विवेकने मागे वळून पाहिलं. परिचित कार दूर जात होती. विवेकने दोघांसाठी छान जेवण आणलं आणि फेन्याला पुन्हा समजावलं, तो माणूस सोडून दे, घटस्फोट घे, पुन्हा त्याच्याकडे जाऊ नको. फेना डोळे पुसत मान डोलावते. विवेक घरात पोचल्यावर विवेक दारात रुद्रला पाहून दचकला. भाऊ, तुम्ही इथे? रुद्र शांत पण थंड. तुला कधी कळलं की काव्य जिवंत आहे? विवेक गप्प. तुला आधीपासून माहिती होतं तरी मला नाही सांगितलं. रुद्र पुढे सरकला. विवेक मागे हटत राहिला. लहानपणापासूनच तो रुद्राला घाबरायची सवय होती. भाऊ, तिनेच सांगितलं होतं काहीही सांगू नको. म्हणजे तू माझ्या बायकोसोबत रोज इकडे तिकडे फिरत होतास पण मला काहीही सांगितलं नाही? रुद्राचा आवाज धारदार झाला. बायको हा शब्द ऐकताच विवेक दिसला. काय म्हणताय तुम्ही? स्पष्ट सांगतो, काव्य तुझी वहिनी आहे आणि तू तिच्यापासून दूर राहिलास तर चांगलं. रुद्र वळून चालू लागला पण विवेक ओरडला, तुझा साखरपुडा झाला आहे, गर्लफ्रेंड आहे. काव्याची भावना कुणी विचारात घेतली का? रुद्र थांबला, डोळे बर्फासारखे केले. तिने तुला काय सांगितलं? तुम्ही दोघे इतके जवळ कधी झालात? रुद्र हसला. काव्या एक खोटारडी आहे, तुला पण फसवेल. तुम्ही असं कसं बोलू शकता तिच्याबद्दल? विवेक संतापला. रुद्र तिरस्काराने म्हणाला, तू तिच्या किती मोठा पुरस्कर्ता झाला आहेस. विवेक म्हणाला, चला माझ्यासोबत. तो कारमध्ये बसला आणि दिवाण कंपनी जवळच्या पुलाजवळ नेलं. थंड वारा, उघड आकाश, खाली एक प्लास्टिकचा तंबू. पहिल्यांदा मी तिला इथे पाहिलं. इथे राहत होती ती. हा तिचं घर होतं. विवेकचा आवाज दाटलेला. रुद्र पाहत राहिला. तंबू म्हणजे पावसापासून तात्पुरता आडोसा? रस्त्यावरच्या माणसापेक्षा काही वेगळं नव्हतं. रुद्रच्या ओठावर तिरस्कार. काय फरक पडतं, तू आहेसच तिच्या मदतीला. विवेकने खोल श्वास घेतला आणि त्याला एका मोडकळीस आलेल्या इमारतीत नेलं. तळघर, 25 स्क्वेअर मीटरचं खोली, ओलसर, अंधारलेली, कुजट कुंबट वास. इथे राहते ती फेनासोबत एकाच बेडवर. या इमारतीत 10-15 कुटुंब आहेत. एकच किचन, एकच बाथरूम, आंघोळीसाठी रांगा लागतात. तरी कॅन्टीनमध्ये आंघोळ मिळते म्हणून निभावतं. तुला वाटतं मी तिची मदत करायची इच्छा कधीच व्यक्त केली नाही? मी तिला सांगितलं होतं की एका मुलीने अशा जागेत राहणं योग्य नाही. पण ती म्हणाली की अचानक चांगल्या ठिकाणी स्थलांतर केल्यास लोक संशय घेतील, म्हणून तिने माझी मदत नाकारली. मी फक्त तिला वारंवार भेट देतो आणि तिच्यासाठी थोडं अन्न आणतो. नाहीतर अशा परिस्थितीत ती एकटी कशी राहते हे मी कल्पनाही करू शकत नाही. तिची सहकारी फेना, जिला ती नुकतीच भेटली, हिला देखील ते सहन होत नाही.
आणि मी मात्र सगळं पाहतो, सगळं ऐकतो. मग मी पुरुष म्हणावा का? रुद्रने कधी कल्पनाही केली नव्हती की काव्य इतक्या वाईट जागेत राहत असेल. त्याने तिला पाहिलं तेव्हा त्याला वाटलं होतं की तिने ही घटना दिव्याला सांगितली असेल. जसं मागच्या वेळी ती खोटी मरण्याची नाटक करत होती. पण दिव्याने काहीच सांगितलं नव्हतं. त्याला अपेक्षाच नव्हती की काव्या कुणालाही काही न सांगता एकटीच बदला घ्यायला आली आहे. रुद्र बराच वेळ तसाच उभा राहिला. शेवटी तो बाहेर निघून गेला. त्याला विवेकबद्दल काही फरक पडत नव्हता आणि विवेकलाही त्याच्याबद्दल नाही. विवेकने त्या अंधाऱ्या तळघराकडे पाहिलं. कदाचित ही पहिलीच वेळ होती की त्याने रुद्रशी अशा स्वरात बोललं होतं. पण त्याला याचं काहीच दुःख नव्हतं, कारण त्याला ठाऊक होतं की काव्या रुद्रच्या वर्णनाप्रमाणे व्यक्ती नाही. लीला बंगल्यात परत आली आणि रुद्रच्या परतीची वाट पाहू लागली. जेव्हा तो शेवटी आला ती धावतच गेली आणि म्हणाली, रुद्र, मला माफ कर. मी पुन्हा स्वतःहून काही करणार नाही. पण माझा हेतू चांगलाच होता. तू माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ठीक आहे, आत ये आणि ॲक्युपंक्चर सुरू कर, रुद्रने अधीरतेने मध्येच तोडत म्हटलं. लीला थोडी अस्वस्थ झाली, पण त्याचा गंभीर चेहरा पाहून ती आत गेली. कसाही असो, सध्या रुद्र तिच्याशिवाय राहू शकत नव्हता आणि तिच्यासाठी तेवढंच पुरेसे होतं. दुसऱ्या दिवशी काव्य आणि फेना ऑफिसमध्ये पोहोचल्या. तितक्यात विवेकचा फोन आला. आज थोडा वेळ आहे का? चित्रपटाच्या सेटवर येशील का? फेना आनंदाने उडाली. खरंच? नक्कीच वेळ आहे, काव्य हसत म्हणाली. आपल्याला वेळ नाही, पण तो चित्रपटाचा सेट आहे. किती सगळे स्टार असतील तिथं. एक दिवस सुट्टी घेतली तरी चालेल ना? आपल्या पगारात काय आहेच किती. चल जाऊया. फेनाने हट्ट धरला. ते पटण्यासारखं होतं. फेना तर फक्त या महिन्याचा पगार घेण्यासाठीच नोकरी टिकवून होती. त्यानंतर ती आणि काव्या दुसरी नोकरी शोधणार होत्या. मग दोघेही सेटवर गेल्या. आत शिरताच त्यांनी दूरवर विवेकला पाहिलं. तो मुख्य अभिनेता असल्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. अनेकांना वाटलं की काव्य आणि फेना या काही सामान्य कर्मचारी असाव्यात, कारण त्यांच्या कपड्यावरून तसं वाटत होतं. अशा ठिकाणी जिथं सगळीकडे सुंदर स्त्रिया आणि देखणे पुरुष होते, साध्या दिसणाऱ्या कर्मचारी लोकांकडे कोण बघणार? फेना ओरडली, विवेक. तेव्हाच लोकांना कळलं की त्या दोघी जणी पाहुण्या आहेत. एक कर्मचारी लगेच धावत आला. काय करताय? तुम्ही स्टाफ आहात का? कोणत्या कंपनीतले? सेटवर स्टारच्या मागे लागणं बंद आहे, माहिती नाही का? फेना गोंधळली. तिचा हेतू तो नव्हता. आम्ही स्टाफ नाही, विवेकनेच आम्हाला बोलवलं आहे, त्यांनी सांगितलं. कर्मचारी अजून काही बोलणार होता, पण तेवढ्यात विवेक स्वतः तिकडे आला. फेना, रिया, तुम्ही आलात? तो कर्मचारी थक्क झाला. खरंच? विवेक या दोघींना ओळखतो का? फेना उत्साहाने त्याच्याबरोबर आत गेली आणि काव्या शांतपणे तिच्या मागे. ती पहिल्यांदाच चित्रपटाच्या सेटवर आली होती. फेनाच्या डोळ्यात चमक होती. वा, किती सुंदर स्त्रिया आणि देखणे पुरुष. हो, सगळे कलाकार आहेत, विवेक म्हणाला. मज्जा येते ना? मी आत्ता मोकळा आहे, तुम्हाला फिरवतो. वा, छान. विवेकने मागे वळून काव्याकडे पाहिलं. ती शांत असल्याचं पाहून त्याला वाटलं की रुद्रने तिच्यावर काही अन्याय केला नाही. तो हसला आणि त्यांना फिरवू लागला. थोड्याच वेळात फेनाला एक ओळखीची अभिनेत्री दिसली. वा, ती संजना नाही का तिकडे? विवेकने पाहिलं आणि हलक्याच आवाजात म्हणाला, हो, आवडते का तुला? फोटो काढायचा आहे का? खरंच चालेल का? नक्कीच. विवेक त्यांना संजनाकडे घेऊन गेला. संजना अलीकडे फार चिडचिडी झाली होती. ती मेकअप करत बसली होती. तेव्हा विवेकचा आवाज आला, अरे, काही मित्रांना घेऊन आलोय, फोटो काढायचा आहे, चालेल ना? संजना वर पाहते आणि मनातच शिवी दिली. इतर लोक तिला कधीच नावाने नाही तर संजना मॅडम असं म्हणायचे, कारण चित्रपटसृष्टीत ज्येष्ठत्वाला खूप महत्त्व असतं आणि ती एक पुरस्कार प्राप्त वरिष्ठ अभिनेत्री होती. पण दुर्दैवाने विवेक म्हणजे गायकवाड कुटुंबातील दुसरा सुपुत्र. संजना त्याची ओळख जाणून होती, त्यामुळे मनाविरुद्ध म्हणाली, अर्थात तुम्ही फॅन आहात का? हो, विवेकने सहज उत्तर दिलं.
संजना बनावट हसली. फेना लगेच पुढे गेली आणि एक गोडसा फोटो घेतला. ती म्हणाली, वा, तुम्ही स्क्रीनपेक्षा प्रत्यक्षात जास्त सुंदर दिसता. मी लहानपणापासून तुमची फॅन आहे. संजना हसली. असं का? धन्यवाद. फेना खुश झाली आणि काव्याचा हात धरून म्हणाली, तू पण घे ना फोटो. काव्याने त्या खोट्या हास्य असलेल्या संजनाकडे पाहिलं आणि म्हणाली, नको, काही गरज नाही. त्या निघून गेल्या. त्याच्या पाठमोऱ्या होताच संजनाचा चेहरा किळसवाना झाला. फेना मात्र काहीच न समजता बाहेर पडली. थोडं चालल्यावर तिला आठवलं की तिचा स्कार्फ आतच राहिला आहे. ती परत जाऊ लागली, पण आत शिरण्याआधीच तिने संजनाचा रागीट आवाज ऐकला. काय हे, मी काही फोटोशूटसाठी बाहुली आहे का? कोणालाही वाटतं आलं की माझ्याबरोबर फोटो काढायचा. सगळं मेकअप खराब होतं आणि मग त्या फोटोला गरीब मित्रांमध्ये दाखवतात. मला किळस येते. शांत हो. विवेक हा गायकवाड कुटुंबाचा दुसरा सुपुत्र आहे. त्याला दुखावू शकत नाही आपण. मी लवकरच देशपांडे कुटुंबाची सून होणार आहे. माहिती आहे, पण अजून झाली नाही ना. तू पण मला चिडवतेस का आता? आधीच मला सानिकाच्या वागण्याने त्रास झाला आहे आणि आता हे लोक मला असे गरीब लोक पाहवत नाहीत. अगं, मी तुला चिडवते का? पण तू फारच उतावीळ झाली आहेस. तू अनेक वर्ष अध्यक्ष देशपांडे बरोबर आहेस. त्याला तू खूप आवडतेस. तो तुला नक्कीच लग्न करेल. थोडं थांब ना.